भद्रावती तालुक्यातील परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयामध्ये विष प्राशन करून जी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती असताना 5 दिवस ते भरती झाल्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती आणि अचानक जे आहे धानोरकर परिवाराचा एक त्यांचा पीए आणि नायब तहसीलदार हे जेव्हा त्या रुग्णालयामध्ये आले आणि त्याच्यानंतर त्या रुग्णाला न भेटता परस्पर त्या डॉक्टरांना भेटले, त्याच्यानंतर त्या रुग्णाची प्रकृती पूर्णतः बिघडली. त्याच्यानंतर त्यांची हालचाल बंद झाली आणि त्याच्यानंतर मग 4 दिवसानंतर ते मरण पावले. याचा अर्थ परिवाराचं असं म्हणणं आहे की तिथे कुठेतरी परमेश्वर मेश्राम यांचा घातपात झाला असावा. गेल्या अनेक वर्षापासून परमेश्वर मेश्राम हे भद्रावती तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, पटवारी, तलाठी याच्याकडे जे आहे पायघड्या झिजवत होते की जे न्यायालयाचा जो निकाल लागलेला आहे, मेश्राम परिवाराच्या बाजूने निर्णय लागलेला आहे आणि अनिल धानोरकर जे नगराध्यक्ष पदाचे आता उमेदवार आहे आणि माजी नगराध्यक्ष आहे, त्यांच्या 5.5 एकर जे जमिनीवर जे आहे ते हारले आहे. आणि अशामध्ये अनिल धानोरकर यांच्या नावाने जे असलेली जमीन जी आहे मेश्राम परिवाराच्या नावाने व्हावी अशा प्रकारची जे मागणी परमेश्वर मेश्राम सतत करत होते, परंतु प्रशासन कुठेही ऐकायला तयार नव्हतं आणि म्हणून या सर्व गोष्टीचा जे आहे मनावर परिणाम झाला आणि परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केली. त्याच्यामुळं हे सर्व जे आहे नायब तहसीलदार आणि जे अनिल धानोरकर हे या घटनेमध्ये जबाबदार आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे जमीन जे आहे जिल्हाधिकारी यांनी म्हटलं होतं की 7/12 जे तुमच्या नावानं करतो, परंतु 3 एकराचा 7/12 अजूनपर्यंत यांच्या नावानं केलेला नाही आहे. प्रशासन सुद्धा यांना मेश्राम परिवाराला न्याय द्यायला तयार नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या सगळं पीडित परिवाराला घेऊन आम्ही एक अभिनव आंदोलन करणार आहोत आणि याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनाची राहील अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो.